खानदेश आमना सर्व देश तीन प्यारा कितलं सांगू कितलं वर्णू अभिमानी शे आमले त्याला सुख समृद्ध आम्ही ऐराणी गाय म्हशीसनं दूध तुप लोणी वाल्मिक वासना देश हाऊ आमना शालिवान महालिंग दास सयाजी राजाना अभिमान आमने आमना खानबाईना विश्व ऐराणी संमेलन विश्व ऐराणी संमेलन विश्व ऐराणी संमेलन तर आपला ते पुढला विषय છે खानदेशना विकासना असमतोल या विषयावर आपला शे मनमोकी चावाई करासाठी फक्त खानदेशना नाही तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याમાં જેસના લેખનના બાબતમાં એક આદરથી તેસનું સ્થાન નિર્માણ થયેલ છે। त्या शिरपूરના एसपीडीएम कॉलेजમાં मराठी विभागના प्रमुख छतस જેસને जवळपास पुस्तकेसनी 50 होई जायल છે राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर જેસની म्हणजे आपला मोजाना जाऊ द्या वाचाणी आपले एक मोठी मेजवानी शे असा वेगवेगळा संशोधन पेपर तेसनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रेझेंट करेल शेतस असा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठमध्ये बीओएस मेंबर देखील शेतस आणि एक खानदेशना मोठा समीक्षक मनीषान त्यासनं नावलौकिक शे असा एक मोठा ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय डॉक्टर फुला बागुल सर आठे आपली हे मनमोकी चावाईना वट्टावर उपस्थित शेतस मी सरसनं स्वागत करस। पहिला प्रश्न सर तुमलेच आहे की खानदेशना आजपर्यंत जो काही विकास आहे जो काही असमतोल होतो ते तुमले मांडणार शे पण त्यांना पहिले जो काही विकास साधायला शे यनावर तुम्ही समाधानी शेत का आणि यनाबद्दल तुमले काय वाटस एक प्राथमिक भूमिका तुम्ही काय शे पहिले ती आठे आपण मांडू डॉक्टर फुला बागुल सर। हा सूर्यवंशी सर तुम्ही मला भलता महत्वाना प्रश्न विचारा विकास मोजानं काही युनिट शे का काही एकक शे का अशा जर आपण विचार करतोस तर मानवी जीवनना निर्देशांक ही गोष्ट जास्त महत्वाची आणि खानदेशना विकासना बारामा तुम्ही समाधानी शेत का यानं मला उत्तर असे शे की आपला राज्यमा नंदुरबार जिल्हाना सर्वात शेवटला नंबर शे 35वा मानवी जीवनना निर्देशांक। आता मानवी जीवनना निर्देशांक सगळ्यात खालशे 35वा नंबरवर शे यानावरती खानदेशना विकासना कितला असमतोल छे आणि मी कितला असमाधानी छे हाई तुम्हाला ध्यानमा होणं होई। मानवी जीवनना निर्देशांक औ कसावर मोजास ते राहणारा लोकेसना जीवनना स्तर काय शे त्यासना जीवनना जगाना दर्जा काय शे आणि त्यासना सरासरी दरडोई उत्पन्न कितलं शे याना विचार करीसनी औ मानवी जीवनना निर्देशांक ठरावास आणि त्यानामा जर मला नंदुरबार जिल्हा सगळ्यात खाली होई सगळ्यात शेवट होई ते नक्कीच खानदेशना विकासना बाबतमा मी तरी आज समाधानी नाही शे। बरोबर एक साहित्यिक आणि विचारवंतनी दृष्टीतीन तुम्ही जी भूमिका असे अतिशय 100% सर्वासले पटणारी शे पण सर हो जो असमतोल शे म्हणजे किंवा खानदेशना विकास न व्हावाना असा नेमका कोणता कारणे तुम्ही नजरतीन तुम्ही मांडू शकता जे तुम्हाला निरीक्षण शे किंवा तुम्ही जे काही देखी राहण्यात आपण जे काही देखी राहण्यात आटे सर्व मग धुळे जळगाव नाशिक नंदुरबार औरंगाबाद वगैरे आपला खानदेश प्रांतना आजूबाजूला जो काही भाग शे यनामा आऊ विकासना असमतोल व्हावाना कोणकोणता कारणे सांगता येतील बरं काय कारण छे ते आठे कुपोषण छे आदिवासीमा गलगंडनं प्रमाण जास्त शे साधा आयोडीन युक्त मीठ सुद्धा यातले मिळत नाही यातले गलगंड नावना आजार होत। त्यानंतर एक सुद्धा मोठं धरण
खानदेशमा नाही शे. त्यानंतर आदिवासींना जो कुपोषणचा प्रश्न शे, त्यानंतर अंधश्रद्धाना अडे प्रमाण जास्त शे. आज सुद्धा डाकीन एखादी बाईले ठरावतस आणि सगळा वाईट प्रकार त्या ठिकाणी वस. आज सुद्धा साप चाईसनी मरणारसनं प्रमाण आणि बाळकपणमा मरणारसनं प्रमाण हा खानदेशमा म्हणजे आदिवासी भागमा मोठं शे. आपण ज्याला ॲम्ब्युलन्स म्हणतोस त्याला आदिवासीना लोक बांबुलन्स म्हणतात, कारण त्यासाठी ॲम्ब्युलन्स मिळत नाही. मग एखादा आजारी माणूसले त्या 2 टोकरे येतस, त्या टोकराले त्या ठिकाणी घोंगडी बांधतात, चादर बांधतात आणि त्या बांबुलन्समा आदिवासी माणूसले खाल उतारतस आणि तो पाव त्यांना जीव चालना जास. मग हाई बाळणपणमा मृत्यूनं प्रमाण जास्त शे, बायासनं सर्पदंशनं प्रमाण जास्त शे, कुपोषण शे, गलगंड शे. कोणतंच मोठं धरण या ठिकाणी नाही, कोणता मोठा कारखाना नाही आणि कोणताही शेतीपूरक उद्योग या खानदेशमा त्या ठिकाणी निर्माण व्हायला नाही शे. शेतीमाल प्रक्रिया उद्योग सुद्धा नाही शे. मठ्ठा साखर कारखाना बंद शेतस, फक्त नंदुरबारना खाजगी कारखाना सुरू शे. अशा निराशाना भागवर एखादी गोष्ट चांगली बी ऐकायला येत. उदाहरणार्थ दडगावना कॉलेजनी काय कर, त्याच्या मऊ फुले शेतस, तर मऊना झाडे खूप शेतत जंगलमा. त्या मऊ फुलपासून सॅनिटायझर कसं तयार करता येईल हाही त्यासनी विचार करा आणि तो तयार बी करा. म्हणजे एका बाजूले विचार करा की आपण असमाधानी शेतस, पण जवळ आपले विकासच्या काही गोष्टी दाखवतीस. उदाहरणार्थ शिरपूर तुम्ही तालुका बघा, या शिरपूर तालुकामा मोठा कापड उद्योग शे. म्हणजे शिरपूरले आता महाराष्ट्रानं इचलकरंजी म्हणतस, कारण ते कपडा उद्योग शे. बरोबर. त्यानंतर आठे सुवर्ण प्रकल्प कारखाना, सुवर्ण शुद्धीकरण प्रकल्प कारखाना बी होता, तो सध्या जरी बंद शे तरी मग एक तालुकामा खूप विकास शे. बाजूला शिंदखेडामा तुम्ही जा तर काहीच विकास नाही. त्यामुळे हा असंतोल आपल्या आठे दखास. बरोबर बरोबर. जो भाग तुम्ही आठे मांडा, आपला खानदेश मधला लोकप्रतिनिधी आणि एक सामान्य माणूस यसनी जी काही मानसिकता शे, हाही यांना काही भूमिका करस का? राजकीय लोकप्रतिनिधी, सामान्य माणूस आणि त्यांना आपला साहित्य, असं काही भूमिका महत्वानी कोणी ठरस किंवा काय कोणी काय करायला पाहिजे असं काही वाटस का तुम्हाला मते? सर, लोकप्रतिनिधीवर खूप अवलंबून शे. मग शिरपूरना लोकप्रतिनिधी जर ऍक्टिव्ह होईल, त्याला जर विकासची दृष्टी होईल, ते मग शिरपूर सारखा शहरमा विद्यापीठ सुद्धा येऊ शकस. आता आठे मोठं मेडिकल कॉलेज MBBS सुरू होई राहिलं. निम युनिव्हर्सिटी आठे निम्स युनिव्हर्सिटी शे. त्यानंतर आठे सुदगिरणी शे. हा विकास का शे तर लोकप्रतिनिधीमुळे शे. तर एक टाइम होता अंमळनेरना पंत्या आणि अंमळनेरना मडका माठ मुंबई पावत जाईल, आणि आता तो जो उद्योग होता त्या उद्योगाकडे कोणी ध्यान दिलं नाही. त्यामुळे अंमळनेरना माठ फक्त कवळ मयतना टाइमले मडके फोडायला लागस ना, तेवढंच अंमळनेरना माठनी आता याद येस. त्यानंतर एक पाणी धोतरसाठी अंमळनेर प्रसिद्ध होतं. एक पाणी धोतर अंमळनेरनं मुंबई पावत जाय, कोणी ध्यान दिलं नाही. लोकप्रतिनिधीची ध्यान दिलं नाही. एरंडोलना तेल उद्योग भलता मोठा होता, कोणी ध्यान दिलं नाही. म्हणजे छगन भुजबळ साहेबनी जसं येवलानी पैठणी जे आंतरराष्ट्रीय पातळीवर आणं, तसे आमना सोनगिरना जो तांबासना भांडा शेतस, पितळचा भांडा बनतोस, त्या सोनगिरले जर लोकप्रतिनिधी भेटतात छगन भुजबळ साहेब सारखा, ते या सोनगिरना भांडा सुद्धा आज अमेरिकामा जातात. म्हणजे लोकप्रतिनिधींनी प्रचंड आठे त्या ठिकाणी दुर्लक्ष करेलचे. तर इथं सांगायला म्हणजे नवापूर सारखं जे गाव शे तर ते फक्त घोषणा होणार की आम्ही हिरा उद्योग सुरू करतो, हिरा पार्क. नंदुरबारले म्हणे चिली पार्क सुरू करतो, नुसत्या घोषणा होणार. अंमळनेरनी आपली नरडाणानी MIDC दाखा, नवापूरनी MIDC दाखा, काहीच नाही. मनमाड इंदोर रेल्वे मार्ग सुभाष भामरे साहेबनी त्याजवळ मंत्री होता तोपर्यंत त्यांनी रोज बातमी ये, आणि आता ती बातमी सुद्धा येत नाही. तर नवापूर तालुकाना गाव शे, पण तटे अजून एक सुद्धा फार्मसीनं शिक्षण सुद्धा तटे सुरू व्हायला नाही, इंजिनिअरिंग कॉलेज सुरू व्हायला नाही शे. आणि ही सगळी परिस्थिती अतिशय आपले दुःख देणारी त्या ठिकाणी शे. दुसऱ्या बाजूला सर आनंद अशा वाटत की साक्रीची जी सोलर सिटी शे, ती सोलर सिटी आशिया खंडमा 1 नंबर शे. म्हणजे अशा नवापूर एकदम मागे शे, ते साक्री एकदम पुढे शे, असे सुद्धा आपले या ठिकाण दखाडस. त्यानंतर जैन इरिगेशनना जर अपवाद सोडा, ते सरकारना मोठा उद्योग या प्रांतमा नाही शे. आता धरणगावनं कापूस ज्या खाजगी शेतात जिनिंग प्रेसिंग, पण सरकारने एखादीकडे जिनिंग प्रेसिंग सुरू नाही, खाजगी उद्योग शेत, खाजगी व्यापारी गब्बर व्हायच्यात, पण सरकारी तटे ध्यान दिलं नाही. अशा गोष्टी वास्तविक खानदेश लागीसनी इंदोरनी व्यापार पेठसे, सुरतनी व्यापार, बरानपूरनी व्यापार पेठसे, पण तरी सुद्धा खानदेशना व्यापार हा काही मोठा व्हायना नाही. म्हणजे लोकप्रतिनिधींची ध्यान दिलं नाही, त्यामुळे हे सगळं व्हायल शे असे मला वाटतं. तर आपण आपला खानदेशना पर्यटनाचा जर विचार करा, पर्यटन स्थळच ना,
ते आठे हो. अनेक गोष्टी शिकतीस म्हणजे तळोदानी बारगळ घडीशे, नवापूर्णी घडीशे, अशा अनेक गोष्टी शेतस म्हणजे मनुदेवीशे, आपलं उनपदेवशे, मुक्ताई नगरशे, शिरपूर तालुका माखो 2-4 स्थळे शेतस. या पर्यटन स्थळे सुद्धा राज्य करत असणं त्या ठिकाणी दुर्लक्ष शे. जर पर्यटन उद्योग आटला बहरना ते आपला खानदेशना तो विकास शे तो आखो चांगला त्या ठिकाणी होऊ शकस. त्यानंतर या आपला खानदेशचा जर आपण विचार करा मित्रस्वनी, ते खानदेशना ज्या साखर कारखाना बंद पडी गया त्या सुरू करायला प्रयत्नच कोणी त्या ठिकाणी करेल नाही शे. नवापूरना जो हिरा उद्योग होता तो हिरा उद्योग बंद पडी गया. त्यानंतर खानदेशातल्या अनेक खाजगी पतसंस्था बंद पडी गयात. ते त्यांना सुद्धा पुढे तपास त्या ठिकाणी लागणार नाही. त्यानंतर पेपर मिल होती ती मिल बंद पडी गी ती सुरू करण्याचा प्रयत्न सुद्धा त्या ठिकाणी व्हायला नाही शे. नवापूरले जेम्स आणि ज्वेलरी पार्क स्थापन करायची घोषणा वहिनी होती ती पण वहिनी नाही. नंदुरबारले मिरची शे चिली पार्कची घोषणा वहिनी त्यांना नाही. त्यानंतर आपला खानदेशाचे जंगल होतं म्हणजे चरणमाळले इथलं जंगल होतं अगोदर तर ते जंगल आता राहील नाही शे. म्हणजे ही सगळ्या बाबतीची अनास्था शे म्हणजे समाजनी बी अनास्था शे आणि ठिकाणी अनास्था राहावामुळे पहिले त्या डांगना लोके व्यापार करायला बाजार करायला नवापूरला येत साखरीला येत. आता डांगना लोके नवापूरला आणि साखरीला येतच नाही कारण त्यासनं गुजरात विकसित व्हायचे त्यासनं व्यारा बारडोली विकसित व्हायचे त्यामुळे डांगना व्यापारी डांगना गिराईक आता आपल्याकडे येतच नाही. यामुळे काय होईना की आपला खानदेशाचा जो व्यापार होता तो सुद्धा थंडा पडी गया. त्यानंतर दोंडाईच्याले खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती त्या ठिकाणी सुरू व्हायची. अशी खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती जर गावोगाव सुरू होईनात ते शेतकरीवर जो अन्याय होत किंवा जागोजागना व्यापारी या काहीतरी त्याचे थोडंफार शोषण करतस ते सुद्धा त्या ठिकाणी बंद होत. त्यानंतर कृषीपूरक उद्योग सुरू करण्याची खूप शक्यता या खानदेशमध्ये. आता केळीची पावडर बनवू शकस, कांदाची पावडर बनवू शकस. निजामपूर जैताने एक टाइमले या तुम्हाला पिंपळगाव बसवंत सारखंच मोठं मार्केट निजामपूरना कांदा भलता फेमस होता. निजामपूरना कांदा उद्योग बंद पडी गया. कांदानी पावडर होऊ शकस, गुळ उद्योग सुरू होऊ शकस, कापड निर्मिती सुद्धा त्या ठिकाणी सुरू होऊ शकस. पण या सगळ्या गोष्टींकडे प्रचंड दुर्लक्ष या ठिकाणी. पण दुसऱ्या बाजूला जर आपण विचार करा ते पहिली आपली हरित क्रांती वहिनी पण पहिली हरित क्रांती व्हावानंतर दुसरी हरित क्रांती निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्याकडे व्हायना नाही आणि त्यामुळे मग आपला खानदेशाचा विकास आहे त्यांना मग असमतोल निर्माण होईल. एक बाजूने विचार करा ते आपल्याकडे शिरपूरले किंवा गोंदूरनं विमानतळ शे, शिरपूरनं विमानतळ शे, जळगावले विमानतळ शे बरोबर किंवा आपला अंबळनेरचा विचार करा ते प्रताप कॉलेज ही पुण्यापर्यंत भलतं प्रख्यात होतं. पण अंबळनेरनं काय होईना की त्या पारंपरिक शिक्षणमा पुढे शेतस पण व्यावसायिक शिक्षण त्या मागे पडी गेत आणि व्यावसायिक शिक्षण मग जळगाव पुढे चालणं गए. ते आपले हाऊस समतोल राखणं पडी म्हणजे पारंपरिक शिक्षण बी सुरू राहायला पाहिजे आणि व्यावसायिक शिक्षण पण सुरू राहायला पाहिजे. आज अशी परिस्थिती शे की अंबळनेरपेक्षा शिरपूरनं शिक्षण जास्त भारी का वेगे कारण त्याची पारंपरिक शिक्षणकडे बी ध्यान दिलं आणि जे नवीन व्यावसायिक शिक्षण त्यांनाकडे बी ध्यान दिलं. अंबळनेरवालासनी फक्त पारंपरिक शिक्षण कला वाणिज्य विज्ञान याचकडे ध्यान दिलं पण त्याची फार्मसी इंजिनिअरिंग बायोटेक्नॉलॉजी किंवा व्यवस्थापन शास्त्र याच्याकडे ध्यान दिलं नाही. यामुळे मग शिरपूर पुढे चालणं गय अंबळनेर मागे पडी गे. हा जो खानदेशना जो असमतोल छे हा फार वाईट शे दुःखदायक शे. म्हणजे पावसाळामा सुद्धा पाणीना टँकर धाडणं पडतस आणि काही गाव असले ते 8-8 दिन पाणी येत नाही आणि शिरपूरले रोज 24 तास पाणी शुद्ध पाणी मिळस. हाऊस तसे मग खानदेशना विकासना जो असमतोल छे हाऊस शे. काही गोष्टी नक्की चांगल्या शेती 4 पदरी रोड होई घ्यात मुंबई आग्रा रोड होई घ्या अहो चांगली गोष्ट शे. खेडापाडासवर चांगला रोड होई घ्यात हाय बी चांगली गोष्ट शे. पण दवाखान्यानी स्थिती शिक्षणनी परिस्थिती इतकी वाईट शे. आज सुद्धा अनेक ठिकाण पत्रासमा कुडसमा शाळासमा त्या ठिकाणी आश्रमशाळा भरी राहिली आणि शिक्षणना सगळा चीन केरा तठे वाजी जायचं. आपल्याकडे खानदेशमा फड पद्धत होती पाणी वाटाणी पाणी सिंचननी त्या फड पद्धतीबद्दल कवळ तरी पेपरमा बातमी यस तिथं लोक वाचतात पण लोकप्रतिनिधीपर्यंत जायसनी त्यांना तो निकाल लावला पाहिजे. फड पद्धत आपण सुरू करायला पाहिजे. आणि नारपार बद्दल तर मी काय सांगू आमना बापूसाहेब हटकर सुरेश पाटील यासनी नारपारना भलता अभ्यास करी टाकेल आणि त्याची जे सुधारेल शे सरकारले त्यांना विचार सरकारी जर करा तर आमना खानदेशचा जो विकासना असमतोल शे तो त्या ठिकाणी नक्कीच भरी निघेल. राजकीय क्षेत्रामध्ये विचार करा ते मुख्यमंत्री पदनी हुलकावणी द्यायची गरजदा हुलकावणी द्यायची. आमले वाटी नाही तर की आमना नाथाभाऊ आता तरी मुख्यमंत्री बनी जाईल किंवा अनेक लोकांबद्दल असे वाटे
तशी क्षमता होती. म्हणजे आमना सावदा फैजपूर्णा मधुकरराव चौधरी अशा अनेक लोकेसमा क्षमता होती मुख्यमंत्री व्हावणी, पण राजकीय क्षेत्रामा सुद्धा आमना वापर होईना आणि तटे सुद्धा आमले त्या ठिकाणी संधी मिळली नाही. त्यानंतर शेतीना बारामा विचार करा, तर या ज्या संशोधक लोके होतात यासनीच रासायनिक खताची निर्मिती करी, त्यासनीच संकरित बियाणं आणत आणि त्याचा नांदी आम्ही लाई दिलं आणि मग आमची शेतीमा आम्ही केमिकल टाकत गुत, खते टाकत गुत आणि आता आखो सरकार म्हणी राही ना सेंद्रिय शेतीकडे चला. असे कुठेतरी नियोजन जी शे ते नियोजन चुकाय राहिलं. पहिली हरित क्रांती व्हावानंतर दुसरी हरित क्रांती व्हावाले पाहिजे होती, ती मात्र त्या ठिकाणी आमना देशमा आमना खानदेशमा ती अजिबात व्हायला नाही. पूर्वीनी शेती मोफत शेती होती, पहिली शेती ही बिन भांडवली होती आणि आता भांडवली शेती खानदेशमा सुरू होईल. त्यामुळे आम्हाला शेतकऱ्यांनी परवड त्या ठिकाणी होईल. भूविकास बँक भलती मस्त होती. त्या भूविकास बँकमुळे ती जोपर्यंत चालू होती खानदेशमा तोपर्यंत आमना बळीराजांना आत्महत्यानं प्रमाण सुद्धा कमी होतं. म्हणजे कुठेतरी आमच्याकडल्या बँका त्याचं जे धोरण शे ते कुठेतरी शेतकरीसले अनुकूल नाही शे. ते अनुकूल व्हावासाठी सुद्धा लोकप्रतिनिधींनी आणि त्या सामाजिक कार्यकर्ता शेतस त्यासनी या प्रश्न खरं म्हणजे लिहायला पाहिजेत. आमच्याकडे धरणं शेतस, छोटा छोटा धरणं शेतस, पण त्यामा इथला गाळ शे तो गाळ काढानी सुद्धा सवड आमच्याकडे लोकेसले नाही शे आणि त्यामुळे सुद्धा जलसिंचनाचा जो प्रश्न शे तो भलता मोठा या ठिकाणी शे. म्हणजे धुळ्यानी शेती इतली मागे शे आणि जळगावनी शेती भलती पुढे शे. मग आपले माहित शे त्या ठिकाणी मग केळी, ऊस आणि कापूसना बारामा यावल, रावेर, सावदा, फैजपूर आहे ते आगरच शे. आहे भलता मोठा खजिना शे. पण मग धुळ्यानी शेती मात्र मागे पडी जायचे. अशा पद्धतीने आपले खूप मोठा विकासनी कडे ज्योत लईनी पडी, विकासनी कडे मोठी यात्रा लवानी गरज लोकप्रतिनिधी आणि समाजमा ज्या काही जाणकार लोक शेतस त्यासना हाही काम शे. त्या जर असे करतील म्हणजे जे नदी जोड प्रकल्प शे, नदी जोड प्रकल्प जर आपण आठे राबाडा ते खूप चांगलं त्या ठिकाणी होऊ शकस. त्यामुळे जलसिंचनकडे आपण ध्यान ठेवायला पाहिजे. आणि एक महत्वाचा मुद्दा असा शे की आम्हाला जे धडगाव शे किंवा आम्हाला जे तोरणमाळ शे किंवा नवापुरा चरणमाळ घाट शे त्या घाटमा आज सुद्धा औषधी वनस्पती इथला शेतस जडीबुटी ते त्यानं जर आम्ही संशोधन केंद्र सुरू कर ते आमना तोरणमाळले किंवा आमना धडगावले किंवा आमना शिरपूर जंगलमा जे काही वनस्पती सापडतस त्यावर आपले अनेक गोष्टी करता येतील आणि क्षेत्रमा सुद्धा आपला खानदेश नाव उज्ज्वल होऊ शकस. पण खानदेशना जंगलसमा आदिवासी भागमा जो काही साठा शे औषधी वनस्पतीसना त्यांना जाणकार लोक आता हळूहळू कमी होई राहणार. जोपर्यंत त्याची जडीबुटीनी माहिती शे त्याचा पाऊस जवायला पाहिजे, त्याच्यापासून वनस्पतीचा शोध घेवायला पाहिजे आणि त्या ठिकाणांना प्रयत्न सुद्धा आमना खानदेशमा त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. एक काळ होता आमना अण्णा बाबा कर्मवीर व्यंकटराव अण्णा रणधीर घरतील भाकरी बांधी लयत लोकांचे संगे लयत आणि त्यासनी बोराडी घरतीन करार होतात. आपले सुद्धा नुसता लोकप्रतिनिधींवर अवलंबून न राहता असं जर नेतृत्व आपले भेटणं ते आपण लोक सहभागतीन सुद्धा आपला काही प्रश्न त्या ठिकाणी सोडू शकतोस. हाही सुद्धा आपले करानी मोठी गरज त्या ठिकाणी शे. आपलं नाव खूप मोठं शे खान, पण विकासना बारामा आपण मागे शेतस. पश्चिम महाराष्ट्र पुढे चालला गया आणि आपला खानदेश मागे राहिल्या. या लोकप्रतिनिधी सरकारनं धोरण आणि आपला लोकेशना आळस, आपला लोकेशनं जाऊ दे त्या लोके करतील आमदार करी खासदार करी हाही ती आपली वृत्ती शे, हाही सुद्धा त्याने कारणीभूत शे. आणि आपण जर सगळा आपण जर जागृत होऊ आणि लोक प्रतिनिधीचे जागृत कर नार पारणासारखा प्रकल्प शे किंवा उके धरण बांधायनं आपला त्यामुळे आपली जमीन गई खानदेशनी पण त्या पाणीना पुरेसा वाटा आपला भेटणार नाही. असे असे किंवा मग आहे सरदार सरोवर होईनं आपला तटे मणिबिरी भाग त्यामा गया आपले त्यांना वाटा भेटणार नाही. उके धरणनी जी वीज तयार होस ती वीज सुद्धा आपले भेटत नाही पुरेसा प्रमाणात. अशा अन्याय हा कवळ दूर होई जवळ आपण लोक प्रतिनिधीसले जागृत करसू, समाजले जागृत करसू तवळ आपला खानदेशना हा जो असमतोल शे हा दूर होई आणि आखो आपला घरे घर खानदेश सोनाना खानदेश हाही आपलं जे ब्रीद वाक्य शे हाही आपली इच्छा शे ती पूर्ण होई. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण जो काही खानदेशना असमतोल आठे मांडा खूप सुंदर पद्धतीने मांडा. पण शेवटला एक प्रश्न मी तुम्हाला विचारत आहे आणि त्यानंतर आपण विचारवंत किंवा लिखणारा जे हात आहेत खानदेश मातला यसना माध्यमातून या असमतोलने बदलासाठी किंवा यांना काहीतरी परिवर्तन करासाठी
तुम्ही काय संदेश देऊ शकतात आपला साहित्यिक विचारवंताचे की त्यांनी आपली भूमिका अशी ठीक किंवा लेखन असा पद्धतमा कर किंवा असा काही उदाहरण आपल्याला देता येऊ शकत का किंवा असा काही साहित्यमा प्रयोग करता येऊ शकत का जेणातून आपले हाव असमतोल काहीतरी कुठेतरी बदलावासाठी. तर तुमना प्रश्न हो एकदम न्यामीना प्रश्न छे. खानदेशमा अडचण अशी छे की खानदेशना साहित्यिकसले असे वाटस की फक्त कागदवर लिखणं आणि पुस्तक प्रकाशित करणं आणि त्यांना बातम्या व्हॉट्सअपवर टाकणं सोशल मीडियावर टाकणं हाच मन कार्य छे. जिरो साहित्य खानदेशना साहित्यिक 50% साहित्यिक आणि 50% चळवळना कार्य जवळ हाऊस साहित्यिक टेबलना वर्क बाजूला ठिसरी जवळ तो समाजमा उतरी चळवळमा उतरी तवळ आपला हाऊ विकासना असमतोलना ज्या मुद्दा शेतस त्या समाजना पटलवर मांडते. आपण फक्त पुस्तकसमा मांडतस आपण मात्र समाजमा इसनी मांडतस नाही त्या मांडले पाहिजे. म्हणजे की शरद जोशी या फक्त लेखक नाही होतात तर त्या कार्यकर्ता बी होतात. मग आपल्या हाई चळवळ करणी पडी. आपण जर खानदेशना चळवळना जर विचार करा ते कितला चळवळमा शेतस ते हाई प्रमाण जवळजवळ प्रमाण. मी काय करत फक्त कविता लेखस कथा लेखस छापी देस आणि शांत बसत. पण खानदेशना प्रश्नासाठी साहित्यिक मनीषांनी मनी भूमिका काय छे की जी संवेदना माले व्हस अहो विकासना असमतोल जकीसरी जे दुःख माले व्हस ते दुःख वेशीवर टांगासाठी मी चळवळमा येवाले पाहिजे चळवळ करायला पाहिजे. म्हणजे मनाकडे जो वेळ छे तो अर्धा वेळ मी साहित्याला द्यावाले पाहिजे आणि अर्धा वेळ मी चळवळसाठी देवाले पाहिजे. म्हणजे खानदेशना साहित्यिक जवळ चळवळीना कार्यकर्ता होई तवळ नक्कीच सरकारले जागी लोक प्रतिनिधीतले जागी आणि मग तवळ त्या ठिकाणी उभा राहतील आणि आपले त्यातले खांदाना खांदा दिसणी आपली बी तठे काम करणं पडी. म्हणजे खानदेशना साहित्यिक जिरोज चळवळना कार्यकर्ता होतील तिरोज आपला खानदेशना विकासना असमतोल काही प्रमाणात दूर होईल असे मला वाटत. धन्यवाद. आपण खानदेशना विकासना असमतोल या बाबत अतिशय महत्वपूर्ण तुम्ही भूमिका मांडी.